नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. तर मुंबई उच्च न्यायालयाची या ठिकाणी शिपाई पदासाठी पहिल्या शिफ्टमध्ये आज पेपर झालेला आहे. तर तो पेपर कशा टाईपचा होता किंवा तुम्ही जर अप्लाय केला असेल किंवा फ्युचरमध्ये जर भरती वगैरे निघाली तर त्याच्यासाठी तुम्हाला एक प्रिपेरेशन म्हणा की कशा पद्धतीने करावी लागणार, प्रश्नांचं स्वरूप वगैरे कसं राहणार हे तुम्हाला एक परिकल्पना येऊन जाईल. तर आजची ही जी प्रश्नपत्रिका आहे ती पहिल्या शिफ्टची आहे. जवळपास 30 प्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला एक एक गुण असं त्यांनी दिलेलं होतं. तर पहिला प्रश्न पाहण्याअगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या. काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा, कोणत्याही भरती संदर्भात असो. तर पहा पहिला प्रश्न क्रमांक पहिला, एडस हा रोग कशामुळे होतो? तर एडस हा जो रोग आहे तो कशामुळे होतो? तर विषाणूमुळे हा होणारा रोग आहे. त्यानंतर हाडाच्या निकोप वाढीसाठी कोणत्या विटॅमिनची आवश्यकता असते? तर लक्षात असू द्या या ठिकाणी विटॅमिन डी जे आहे ते हाडं मजबूत किंवा वाढीसाठी अतिशय आवश्यक असतं. त्यासोबत विटॅमिन ए सुद्धा कार्य करतं, पण जास्त आवश्यकता डीची असते. तर नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती आढळतात? तर भारतामध्ये सर्वात जास्त हत्ती आढळणारा देश जो आहे, हत्तींचा देश म्हणून राज्य, तर ते कर्नाटक आहे. हे सुद्धा लक्षात असू द्या. हे टिक केलेलं त्याच्यावर फोकस करू नका, जे उत्तर सांगत आहे ते करा. मौर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर मौर्य आर्य समाज आपणास माहीत असेल, परंतु मौर्य समाज हे जे आहे ते चंद्रगुप्त मौर्य यांनी सुरू केलं किंवा त्यांनी स्थापन केलं. त्याच्यामुळे या ठिकाणी ऑप्शन नाही आहे, ट जे आहे ते योग्य असेल. इन्सुलिनचं जे प्रमाण आहे ते खालीवरी किंवा कमतरता जर झाली तर कोणता रोग होतो? तर मधुमेह हा आजार या इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होतो. त्याला आपण विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात? तर लक्षात असू द्या, विजेच्या दिव्यामध्ये नॉर्मली टंगस्टन या धातूची तार वापरली जाते. त्यासोबत मादक पदार्थ सेवन केल्यानंतर प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो? तर जास्तीत जास्त जो आहे तो रक्ताभिसरण संस्थेवर परिणाम होतो, कारण का जे मादक आहे ते पेय जे घेतल्यानंतर ते सगळं रक्तामध्ये वगैरे मिसळतात. त्यानंतर शरीराचा तोल सांभाळण्याचं काम कोण करतं? तर लहान मेंदू करतं. त्यानंतर 14 तळे सत्याग्रह कोणत्या ठिकाणी झाला? तर महाड या ठिकाणी झालेला आहे. तर लक्षात असू द्या, हे जे करंट अफेअर आहेत जे फक्त फेब्रुवारी, मार्च, एप्रिल म्हणजे मागचे 2 ते 3 महिने करंट अफेअर जरी केलात तरी तुमचं एक चांगल्या पद्धतीने अभ्यास होऊन जातं. त्यासोबत पुढे पहा, मध्यरात्रीचा सूर्य कोणत्या ठिकाणी उगवतो किंवा कुठे उगवतो? तर नॉर्वेला जो आहे तो मध्यरात्रीचा सूर्य उगवणारा देश असं त्याला म्हटलं जातं किंवा या ठिकाणी उगवतं. त्यासोबत यशवंतराव चव्हाण यांचं स्मृतीस्थळ जे आहे ते कोणत्या ठिकाणी आहे? तर कराड या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी प्रीती संगम नावाचं त्यांच्या स्मृतीस्थळाला नाव दिलेलं आहे. त्यासोबत झाडाचं वय कशावरून ठरवतात? तर झाडाचे जे वय आहे ते कशावरून ठरवितात? तर झाडाच्या बुंद्याच्या आतील वर्तुळावरून या झाडाचं वय जे आहे ते ठरवलं जातं. त्यासोबत केंद्र व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे? लक्षात असू द्या, ते राळेगणसिद्धी हे जे आहे या गावी हे पहिलं ग्राम न्यायालय आपल्या महाराष्ट्र राज्यात म्हणा किंवा देशात म्हणा पहिलं स्थापन करण्यात आलं. त्यासोबत खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही? हिवताप. त्यानंतर संसदेमध्ये पुढील कोणाचा समावेश होत नाही? तर सर्वोच्च न्यायालयाचा समावेश यामध्ये होत नाही. राज्यसभेची 250 सदस्य आहे, लोकसभेची 552 आहे, लक्षात असू द्या. त्यासोबत कळसुबाई शिखर हे कोणत्या जिल्ह्यात येतं? तर अहमदनगरमध्ये. खालीलपैकी कोणतं गाव कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे? तर नरसोबाची वाडी किंवा नरसिंहवाडी हे म्हणजे दोन्ही नावं एकाचेच आहेत. तर या ठिकाणी जे ऑप्शन आहे ते बरोबर आहे. त्यानंतर गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? तर यमुना ही जी आहे ती सर्वात मोठी उपनदी या गंगा नदीची आहे. त्यानंतर GSTचा लॉंग फॉर्म काय आहे? तर नॉर्मल आहे, गुड सर्व्हिस टॅक्स. हे का प्रश्न विचारतं? पहा, याच्या मागची कारणं तुम्ही शोधायला सुरुवात करा, तरच तुम्हाला प्रश्न पॅटर्न कळून जाईल. जे आहे आपलं बजेट अंदाजपत्रक जे आहे ते फेब्रुवारीमध्ये येतं, तर त्याला धरून त्यांनी विचारलेलं आहे. म्हणजे मागचे 2 महिन्याला धरून तुम्ही करंट अफेअर करत चला. त्यासोबत गोलकोंडा खान किंवा किल्ला जो आहे तो कोणत्या राज्यात आहे? तर आंध्र प्रदेश या राज्यात आहे. महाराष्ट्रात कराडला वाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूरमध्ये आहे. दुधात मीठ कालवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ जो आहे तो 3rd नंबर बरोबर आहे.
एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे. त्यानंतर संपूर्ण डिजिटल व हायटेक वर्गखोल्या असलेले पहिले राज्य, तर याचं उत्तर काय असेल तर केरळ जे आहे ते योग्य उत्तर आहे. त्यानंतर तुळजापूर हे जे धार्मिक स्थान आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे? उस्मानाबाद किंवा धाराशिव या जिल्ह्यामध्ये या तुळजापूर या धार्मिक स्थळाचं ठिकाण म्हणजे एक एरिया आहे. त्यानंतर जागतिक वन दिवस कधी साजरा केला जातो? तर 21 मार्चला जो आहे तो दरवर्षी जगामध्ये जागतिक वन दिन म्हणून साजरा केला जातो. त्यासोबत गणिताचा प्रश्न एकच पडला होता, खालीलपैकी कोणती संख्या 6ने विभाज्य आहे किंवा 6ने भाग जाणारी आहे? तर 150 आहे. त्यासोबत पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंग ओळखा. तर पत्रकारती किंवा करती, कार्तीसुद्धा योग्य आहे, करतीसुद्धा योग्य आहे. त्यासोबत सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा. तर गुणविशेषण हे जे आहे ते याचा प्रकार होऊन जाईल किंवा हे गुण दर्शवण्याचं एक शब्द आहे. त्यासोबत जय जय महाराष्ट्र माझा हे जे गीत आहे ते कोणी लिहिलं? तर राजा बडे यांचं गीत आहे किंवा यांनी लिहिलेलं गीत आहे. त्यासोबत शेवटचा प्रश्न, सध्या भारतीय नौदलाचे प्रमुख कोण आहेत? तर ॲडमिरल आर हरिकुमार जे आहेत ते या नौदलाचे प्रमुख आहेत. लक्षात असू द्या, अशा पद्धतीचे हे प्रश्न होते. याच टाईपचे तुम्हाला इन फ्युचरमध्ये कधीही भरती जर निघाली असेल अशाच टाईपचे प्रश्न करायचे आहेत. जेव्हा भरती वगैरे निघेल तेव्हा तुम्ही कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. काही डाऊट असतील कोणत्या प्रश्नांबाबत अवश्य कमेंटद्वारे कळवा आणि भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत. पाहत राहा आपलं आवडते यूट्यूब चॅनल. धन्यवाद.